पुढच्या काही क्षणात किंवा मिनिटात अजितदादांचं पार्थिव इथं विद्या प्रतिष्ठान इथे येऊन पार्थिव ठेवलं जाणार आणि इथं दर्शनासाठी लोक येणारे. मीनवाईल लाखोची संख्येने जे लोक इथं आले, म्हणजे यंग, मिडल एज्ड, वयोवृद्ध सगळेच आलेले आहेत दर्शनासाठी. आपण अशा काही लोकांकडनं जाणून घेऊया. काका, तुम्ही कुठनं आलाय आणि मनात काय भावना आहे सध्या? जारवाडीतून आलोय. बरं, तुम्हाला केव्हा कळलं दादांचं? सकाळीच 9:15 वाजता. बरं, सकाळीच कळलं होतं आम्हाला. ॲक्सिडेंट झालाय म्हणले. ऍक्सिडेंटचं कळलं? हां, सकाळी विमान कोसळल्याला बघितलं टीव्हीच्या बातमीत. टीव्हीवर बातमी होती. हा, सकाळी 9:15 वाजता टीव्हीवरून बातमी समजली आणि अतिशय दुःख झालं की हा बारामतीचा नव्हे तर महाराष्ट्राचा नेता हरपलेला आहे आणि हे कदापि आपल्याला विसरता येणार नाही. लाखोच्या संख्येनं सकाळपासून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. सकाळी आम्हाला बातमी कळाली. आम्ही मोरगाववरून आलो. मोरगाववरून आलो तुम्ही? मोरगाव. अंतिम दर्शनासाठी? हा, बरं. खूप लांब वरनं लोक आले. का तुम्ही कुठं आलाय? माढा तालुक्यातून आलोय. माळात आलाय तुम्ही? हो. बरं, हे बारामतीच आहे. मी बारामती. तुम्हाला कसं कळलं, म्हणजे टीव्हीवर किंवा इंटरनेटवर बातमी? सकाळी इंटरनेटवर. मनात काय भावना आहे, काय वाटतंय? काळा दिवस बारामतीसाठी. काळा दिवस. ताई, आम्ही बारामतीतच आहे. काय भावना आहे या घटनेबद्दल? खूपच वाईट झालं. माझ्या मते आजचा दिवस काळा दिवस आहे. बारामतीकरांना पोरकं केलं दादांनी खूप. काय नाही, लातूरून आलो. नाही, बारामतीतल्या माणसांसाठी खरंच खूप वाईट दिवस आहे हा. बारामतीसाठी हा खरंच तर काळा दिवस आहे. परत असा विकास पुरुष होणे शक्य नाही. परत असं विकास पुरुष होणे शक्य नाही असं बारामतीकरांचं मत आहे. कुठं आलाय भाऊ? जळगाव. जळगाववरनं आलाय दादांच्या दर्शनासाठी, अंतिम दर्शनासाठी. हो. मनात काय भावना आहे? मनात लय भाव नाही. प्रॉपर बारामती. काय भावना आहे? दादा, महाराष्ट्राचे दादा हरपले, खूप वाईट झालं. महाराष्ट्र दादा हरपले. एक लोकप्रिय दादा दुःखद निधनाने अतिशय दुःख होत आहे बारामतीकर म्हणून आम्हाला. आणि त्यांच्या जाण्याने ही पोकळी भरून निघणार नाही. त्यामुळं कायमची पोकळी झाली आहे. कायमची पोकळी निर्माण झालेली आहे. खरंच आज दादा गेल्याचं खरंच दुःख आहे आज. कारण सर्वसामान्यांचा, सर्व जनतेचा, सर्व गोरगरीब हक्काचा नेता हरपला. हक्काचा नेता आज हरपला आहे.